आपल्याबरोबर विजयजी वडेट्टीवार आहेत. सर, एक महत्त्वाचा विषय आहे आज, तो म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या संदर्भातला विषय आहे. कोणीतरी लाल रंग टाकून या ठिकाणी मुद्दाम काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतंय का? आपल्याला विषय तर माहितीच आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, ते माहिती घेतली मी. खरं म्हणजे माँसाहेब मीनाताई ठाकरे या लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान आहे आणि त्यांना त्यांच्या पुतळ्याची जे काही आता शाई पिकून विडंबना करण्याचा प्रकार केला आहे तो मुंबई अशांत करण्याचा प्रकार असू शकतो, मुंबईमध्ये भावना भडकवण्याचा प्रकार असू शकतो. मुद्दाम म्हणजे त्या ठिकाणी कुठेही CCTV कॅमेरे नाहीत, त्याच भागात सगळीकडे आहेत आणि त्याच परिसरात कॉर्नरला नाहीत. म्हणजे याचं हे बघून कोणीतरी ते उपद्रवी धंदा हा केलेला दिसतोय आणि त्यामुळे लाखो लोकांच्या भावना त्याच्याशी जुळले, त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे सरकारने तातडीनं कारवाई केली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे, युद्धपातळीवर काम केलं पाहिजे की अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजेत. ही जी प्रवृत्ती आहे नेहमी चांगलं वातावरण खराब करून गडूळ करण्याची ही प्रवृत्ती आहे. ह्या प्रवृत्तीनं कधी डोकं वर काढताच कामा नये अशा पद्धतीने काम केलं आणि सगळ्यांनी सुद्धा अपमान हे म्हणजे जे विडंबना झाली आणि महासाहेबांचं जो काय हे पुतळ्याचं हे झालं या संदर्भात थोडासा शिवसैनिकांनी सुद्धा संयमाने वागावं आणि शासनाने यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. दुसरा एक विषय सर महत्त्वाचा, तो म्हणजे आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे. गॅजेटनुसार त्यांच्या नोंदी सापडल्या होत्या त्यांना. काय आपलं म्हणणं आहे? कारण की OBC समाज आपण बघताय, आपलं नेतृत्व असेल, भुजबळ साहेबांचं नेतृत्व असेल, कुठे ना कुठे सरकारकडे मागणी करतो सतत, पण आजपासून OBC प्रमाणपत्र मिळायला देखील कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात करण्यात आलेली आहे. नाही, आता तर त्यांनी 15 वेळा साजरा करायचं ठरवलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं दिनाचं औचित्य साधून हे जे काही सुरू केलं आहे, खरं म्हणजे कुठल्या याच्यात मोडतं, याला काही प्रमाणपत्र देणं, काही मुक्तीसंग्रामाचा संबंध जोडणं, मग OBCच्या जखमीवर मीठ पसरवण्याचा प्रकार आहे. तुम्ही जे काही करताय ते करा, पण नियमात बसून करा असं आमचं मत होतं. जे काय आता प्रोफॉर्म त्यांनी फॉर्म काढला आहे त्या फॉर्मचा अर्थ सरळ असाच दिसतोय की OBCच्या अधिकार क्षेत्रात घुसवण्याचा प्रकार हा झालेला आहे आणि सरसकट देण्याचा प्रकार आहे. ज्या फॉर्ममध्ये जो फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे काही अटी शर्ती घातल्या गेल्या आहेत त्या तर सहज आहेत. ज्या समितीला अधिकार दिला आहे ती समिती कोणाचंही काम करून देईल, तर काहीच त्याच्यात प्रावधान नाही आहे, कुठल्या अधिकार त्याच्यावर कारवाईचे प्रोव्हिजन नाही. हे कोणाच्या दबावात येतील, खालचा कनिष्ठ कर्मचारी कशाला घाबरेल कोणाला, आणि जे काही पुरावे मागितले गेले ते तर सहज मिळतील असेच आहेत. नातेसंबंध तसेच जोडले गेले आहेत. आता कोणाशी तिकडे बैल पोळ्याचा सण करत होते काय पारंपरिक, हे काही विचार न झाला, सगळेच करतात. तो मुस्लिमही करतो बैलपोळ्याचा सण, मराठाही करतो, जैनही करतो, कुणबी करतो, तेली करतो, माळी करतो, सगळ्या जाती करतात. आणि त्याच्याबरोबर जोडले गेले नातेसंबंध. यांचं कुणाशी लग्न झालं होतं का कुणबींची, मग कुणा अनेकांचे लग्न झाले आहेत कुणबी मराठा लग्न झालं तर त्याला काही नातेसंबंध जोडू शकतो काय, आणि नातेसंबंध जोडून त्याला पुरावा धरणं, यातून हे सरळ आहे की तुम्ही वाचलं फॉर्म की यांच्यामध्ये सरकारची चाल ही स्पष्टता OBCला उद्ध्वस्त करून ते तो JR आहे तो त्यांना पूरक करून दिलेला आहे आणि सर्व आता हे सरसकट मराठा समाज OBCमध्ये येईल आणि या गरीब जो OBC आहे यातला जो कमकुवत आहे, जो विस्थापित आहे, जो हातावर आणून पानावर आणून हातावर खाणारा आहे, हा जो गरीब माणूस आहे याच्या अधिकाराचं पूर्णतः हनन होईल. हा कुठे उद्या नोकऱ्यात दिसणार नाही, हा कुठे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिसणार नाही, हा कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढू शकणार नाही. जो आजपर्यंत लढत येऊन त्या ठिकाणी या छोट्या समाजाला मान सन्मान आणि हे मिळत होतं किंवा ती पद मिळत होतं, आणि हा शासकीय नोकऱ्यातून उद्या कुठला PI एकही माणूस दिसणार नाही. कारण सर्व जागेवर बलाढ्य लोक जागा घेतील, त्या जागेवर त्यांचा दावा राहील, तर कमकुवत माणूस कसा फाईट करू शकेल? त्या कमकुवत माणसाला त्या ठिकाणी कुठल्या सुविधा आणि सोयी असणार आहे? म्हणून हे काम या सरकारने, महायुती सरकारने केलेलं आहे आणि OBCला उद्ध्वस्त केलेलं आहे. ते कितीही म्हणू देत, आम्ही धक्का लागणार नाही. धक्का न लावता घुसवलं ना आणि संख्या वाढवून दिली. आता जर सरसकट मी सांगतो 28 लाख दाखले पुढे दिले गेले, उर्वरित सगळे दाखले दिले जातील 15 वेळामध्ये. दर 1 महिन्यातून 1000 दाखले द्यावेत तहसीलदारांनी, असा आदेशच काढला आहे गव्हर्नमेंटनी. आता एवढ्या तहसीली आहेत, संपला विषय.
लपवतायत तुम्ही, पाप करताय तुम्ही, ओबीसीला बरबाद करताय तुम्ही आणि वरून सांगताय की आम्ही काही करणार नाही आहे, नाही जी आरचा वगैरे वेगळा अर्थ सांगताय. ते सरकारने जी आर रद्द केला तरच काहीतरी होईल, अन्यथा आता ते सुरुवात झालेली आहे आजपासून आणि ते सुरुवात होऊन ओबीसीच्या 354 जातीचा जो ओबीसी विखुरला होता तो उद्ध्वस्त होईल. एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे सर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच एका शेतकऱ्याच्या शेतात पंचनामा सुरू होता. त्या पंचनाम्याच्या वेळीच त्या शेतकऱ्याने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. त्या पंचनामा करणाऱ्या लोकांसमोर, शासकीय अधिकाऱ्यांसमोर ही वेळ आली आहे आज शेतकऱ्यांची, कारण की पंचनामे होत नाही आहेत. अनेकांना अनेक तक्रारी आहेत, मात्र त्याचं निराकरण होत नाही महसूल विभागाकडून. काय वाटतं? नाही बघा, 19,000 कोटी रुपये तुम्ही रस्त्यासाठी, जागा एक्विजिशनसाठी, लँड एक्विजिशनला देता आणि तुम्हाला काय शेतकऱ्यांचं अखंड आता या अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला येलो मॅजिक नावाचं सोयाबीनवर बिमारी आली, तो पूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाला. आज मला यवतमाळवरून, वाशिमवरून शेतकऱ्यांचे फोन आले. स्वतः शेतकरी, कार्यकर्ते बोलले नाही, शेतकरी बोलले आणि त्यांनी सांगितलं साहेब आम्ही आता उद्ध्वस्त झालो आहे, आम्हाला सरकारकडून काय मदतीची घोषणा करायला सांगा. त्यावर सरकार बोलायला तयार नाही, म्हणून आज मी पत्र दिलं की हेक्टरी 50,000 रुपये मदत करा. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. आणि अतिवृष्टीमुळे पूर्ण मराठवाडा, विदर्भातले काही जिल्हे, त्यातलं सोयाबीन, कपाशी ही सगळी पिकं उद्ध्वस्त झाली आणि यांना तातडीनं मदत करण्याची गरज आहे. पण सरकारचं लक्ष इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त आहे, शेतकऱ्याकडे नाही आहे. आता खरं म्हणजे हे काय म्हणतात त्याला, हे सरकारच गाडीचं सरकार आहे, 4 व्हीलरचं, बैलगाडीचं सरकार नाही आहे. हे 4 व्हीलर गाडीचं सरकार आहे, त्यांची सुविधा करत आहे आणि बैलगाडीवाल्यांची सुविधा मात्र त्यांना मदत करायसाठी यांच्याकडे पैसे नाही. आणि मोठे मोठ्या गाडीवाल्यांसाठी आहे, म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते उभे करणं, यातून चिकार पैसा कमवणं, त्याला पैसे देणं, हे जे काही आहे हे सामान्य माणसाचं सरकार नाही, हे उद्योगपती व्यापाऱ्यांचं सरकार आहे. आता सिद्ध झालं आहे. केवळ बोलाची कडी, बोलाचं भात एवढंच आहे, काहीतरी बोलायचं आणि टाईमपास करून न्यायचा आणि द्यायचं काही नाही. पण आता तातडीने जर या शेतकऱ्यांना मदत केली नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल. त्याचंच ते होतं काय की पंचनामे सुरू असताना शेतकऱ्यांना माहीत आहे पंचनामे करतायत पण काही देणार नाहीत, इतके नतभ्रष्ट लोक आहेत ते. त्यामुळे त्यांनी त्या जीवनयात्रा संपवली. मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की सरकारच्या मानगुटीवर भूत बनून बसा, त्यांचे केस उपडा, पण आत्महत्या करू नका. वेळ पडली तर मानगुटीवर बसून केस लटालटा हलवा. या सरकारचा जो कोणी भेटेल त्यांना, तुमच्या जीवावर उठला असेल तर त्याला तशा पद्धतीनं सजा दिली पाहिजेत किंवा त्याला उत्तर दिलं पाहिजे. पण आत्महत्या करून स्वतःचं जीवनयात्रा संपवून पोराबाळांना त्यांना कोण पोचणार, त्यांचं कुटुंबाची कोण काळजी घेईल. तर ह्याचा विचार थोडासा माझ्या शेतकरी बांधवांनी करावा आणि लढण्यासाठी लढावं. आता लढूनच आपल्याला आपला अधिकार मिळवावा लागेल, याची तयारी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न, 31 जानेवारीपर्यंत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेण्याचं आता ठरवलं गेलं, सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले, सरकारने वेळ मागितला होता. काय वाटतं या निवडणुका टाळायसाठी किंवा सतत पुढे ढकलण्यासाठी असा वेळ मागितला होता? नाही, सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चपराकच दिली आणि ज्या शब्दात सुनावलं त्यावरून तर स्पष्ट आहे की सरकारची मुदतवाढ मागणीचे प्रस्ताव जो आहे हा सरकार घाबरल्याचा आहे. कारण शेतकरी आत्महत्या करतोय, कंत्राटदार आत्महत्या करतोय, त्याला पैसे मिळत नाहीत, राज्य उद्ध्वस्त झालं आहे आणि लोकांमध्ये प्रचंड राग आहे या सरकारच्या संदर्भात. लाडक्या बहिणी अर्ध्यापेक्षा अधिक कापून टाकले आहेत, त्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत आता आणि योजनांची संपूर्ण कात्री लावली आहे. सगळे महाराष्ट्रामध्ये खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. अशा अनेक प्रश्न आहेत की जनतेमध्ये या सरकारचा बंदोबस्त करण्यासाठी राग आता अनावर झाल्याचं दिसून येतं. ते पाहिलं त्यांनी आणि म्हणून त्यातून पळ काढायसाठी निवडणुका जिंकत नाहीत. कारण हे तर एक्सपर्ट लोक आहेत, सर्वे करून घेतात. त्यांना वाटलं असतं हे सगळ्या निवडणुका फार आहेत तर लगेच निवडणुका घेतल्या असत्या. निवडणुका हारतोय, निवडणुकीत त्यांना पराजय दिसतोय, त्यामुळं वेळकाढूपणा सरकारचा दिसतोय आणि त्यातून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर विजयजी वडेट्टीवार होते, आपल्याशी बोलत होते, विविध विषय होते. सगळ्यात म्हणजे सरकारवर त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. मग शेतकऱ्यांची आत्महत्या असू दे किंवा सध्या जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे त्याच्यावरून देखील, त्यामुळे सरकारला एक प्रकारे इशारा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिलेला आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.